ऑक्सिजन लेवल वाढली, ब्लड सर्क्युलेशन वाढलं, त्याच्यामुळे याची स्ट्रेंथ पण वाढली. पुन्हा तसंच करणार. 1 2 3. आता याची ताकद वाढली. याची ताकद वाढली, याची स्ट्रेंथ कुठपर्यंत राहणार ते पण आपण बघू. आता पण याच्या अंगात तेवढी स्ट्रेंथ राहणार. बरोबर. अजून याच्या अंगात ताकद राहणार तेवढीच. 1 2 3. अजून ताकद आहे. पूर्ण लटका सर तुम्ही केला का समोरच्या दिसलं पाहिजे पूर्ण लटका. काय होतं माहिती का ते आपण असं असलं ना तर समोरच्याला कम कन्फ्युज होतात. याची स्ट्रेंथ वाढली. याची स्ट्रेंथ कुठपर्यंत राहणार जोपर्यंत एखादा कॉल येत नाही किंवा एखादा व्हॉट्सअपवर मेसेज येत बघत नाही. मोबाईलच्या रेडिएशनचे काय दुष्परिणाम होतो ते आपण बघू. नेट बंद होतं. एक काम कर, व्हॉट्सअपचा मेसेज व्हॉट्सअप आता येईल. आता याला फक्त एक कॉल आलाय. याची पॉवर पूर्ण डाऊन झालेली, ऑक्सिजन लेवल डिस्टर्ब झालेले, कमी झालेले, ब्लड सर्क्युलेशन पण कमी झालेली. आता याची पूर्ण पॉवर गेली आधी सारखीच राहतात जुनी जी होती. 1 2 3 नाव सांगा. आता बघा, आता आपण यांना बेल्टे बांधणार आहे, यांना कॉल येणार आहे, रेडिएशन झोनमध्ये पण राहणार आहे, तरी याची पॉवर टिकून राहणार आहे. म्हणजे रेडिएशन यांच्या अंगावर कोणताही दुष्परिणाम होणार नाही. करा सर यांना कॉल येणार, कॉल यांचं कंटिन्यू चालू राहणार, फुल रेडिएशन झोनमध्ये राहणार. चालूच बरोबर. काय आता हे बघा, यांना कॉलही आलेला आहे, यांची हातात बेल्ट दुपारी फुल रेडिएशन झोनमध्ये, तरी यांची ताकद तशीच राहणार. 1 2 3. काय सांगता का? सांगा तुमचा अनुभव सांगा. काय वाटतं तुम्हाला बेल्ट चालू केल्यानंतर अनुभव आला ना करायचा. म्हणजे ज्यावेळेस हा बेल्ट वगैरे लावला मी तर त्यांनी माझा हात पकडला, त्यांनी जोर लावला, मी जोर लावला, पण बॅलन्स नाही गेला. बॅलन्स गेला नाही बॅलन्स केला. आधी थोडं ओढलं तुम्हाला, थोडंसं ओढलं तरी बॅलन्स केला माझं. सरासरी काय